तर सगळीकडनं आवाज येईल अफजल 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 अफजल. 2 मिनिटात ठोकला प्रतापगडाच्या पायथ्याजवळ. साधा नव्हता तो अफजल खान. हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माटी में. हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माटी में. लेकिन छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में. भगवा उसके छाती में. कसं संपवलं अफजल खानाला सांगू. आवाज द्या माईकला. इको द्या इको. अफजल खान छत्रपती शिवरायांनी प्लॅनिंग न संपवला. महाराजांनी फक्त 2 मिनिटात त्याचा कार्यक्रम केला, पण त्याच्या मागचं जे नियोजन होतं ते आधीपासून केलेलं होतं. बडी बेगम साहिबा सिंहासनावर बसली होती. कोण ही बडी बेगम साहिबा. ताजुल मुखतिरा तुर्स बडी बेगम साहिबा. आदिलशाहची आई, कुतुबशाहची मुलगी आणि सुखशाहची पत्नी ही होती बडी बेगम साहिबा. सिंहासनावर विराजमान झाली, बोलती झाली. कौन कौन है वो सिवा, वो चूहा जिसने नाराए दखन को ललकारा है. कौन कौन है वो सिवा. आणि त्याच वेळेस हेर सांगू लागला. बडी बेगम साहिबा, बडी बेगम साहिबा, वो तो शाहजी का बच्चा, शाहजी का बच्चा. आणि तशी बेगम साहिबा बोलती झाली. कौन है वो तकदीर बुलंद करने वाला जो उस सिवा को जिंदा या मुर्दा कैद करला है. कोण. दरबार तुडुंब भरला होता आणि त्या स्मशान शांततेला छेदीत एक आवाज उठला. हम जाएंगे उस सिवा को जिंदा या मुर्दा कैद कर लाएंगे. हम जाएंगे. कोण होता तो. अब्ताज हाजी अफजल खान. रागड्या ताकदीचा, धाड धिपाड देहाचा, बलदंड शरीराचा, आकराळ विक्राळ साधा नाही बरं तो. 64 बायकांचा धनी साधा नाही. ज्यानं खुद शहाजी राजाला कैद करण्यापर्यंत मदत मारली, ज्यानं औरंगजेबाला कैद केलं, ज्यानं शिवाजी महाराजांचे छोटे बंधू संभाजी राजांना कणगिरीत वेड्यात धोकाधडीला मारलं, तो अफजल खान. बडी बेगम साहिबा हम जाएंगे उस सिवा को जिंदा या मुर्दा कैद कर लाएंगे. हम जाएंगे. बोलती झाली बडी बेगम साहिबा. बहुत खूप मेरे बेटे. तू जाएगा. मानाचा पोशाख दिला, खिलती वस्त्र दिली आणि अफजल खान निघाला मजल दरमजल करत निघाला. 45,000ची खासी फौज घेऊन निघाला. 1200 हत्ती घेतले, 1200 उंट, घोडदळ पायदळ घेऊन निघाला. त्याच वेळेस शिवाजी राजांचा गनिमी काबा सुरू झाला. त्याच बहिर्जी नाईकामार्फत त्याचा निशाण्याचा हत्ती मारला गेला. अपशकुन झाला. त्याची लाडकी बेगम धावत आली. मत जाओ हुजूर, मत जाओ. दगा होगा. अरे क्या बक रही है तू. मुझ जैसे अफजल खान को. अरे जो अफजल खान फौलादी तलवार नहीं बल्कि पहाड़े से झुकाता है उसे कह रही तू. वो नादान सा चूहा. मुझे डर लाती उसका मुझे खाड दिशेत मागं मारली. धाड दिशे अफजल खानची बेगम खाली पडली. नुसतीच नाही पडली तर जमीतून उठली आणि डायरेक्ट आसमंतात गेली. पाहता एक करत त्यानं त्याच्या 63 बायका मारल्या. जणू काय त्याला कळून चुकलं होतं. बापाचा बाप आता मला जिवंत ठेवणार नाही. आजही त्या विजापूरमध्ये अफजलपूर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी बावडी आहे, ती खून बावडी म्हणून. त्या अफजल खानानं त्या ठिकाणी डुबू त्याच्या 63 बायका मारल्या आणि 63 बायकाच्या कबरी आजही आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि अफजल खान निघाला आला कुठं आला. अरे आला आमच्या पंढरपुरामध्ये. अरे गाय बोलावली आणि त्याच वेळेस त्यानं ती गाय त्या आमच्या अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये चरा कापली. आणि त्या गायीच्या रक्ताच्या सड्यात अफजल खान थै नाचला. त्या अगोदर त्याची नजर पडली होती या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या आई तुळजाभवानीवर. अरे ज्या तुळजाभवानीला नैवेद्य दाखवल्याशिवाय या महाराष्ट्रात शिजत नाही पुरण आणि होत नाही वरण, त्या तुळजाभवानीवर अरे नुसतीच नाही पडली, वरणाला बोलवलं. त्या देवीच्या टिकऱ्या केल्या. त्या देवीच्या टिकऱ्या केल्या. आणि अफजल खानाचं सैन्य पसरणीच्या घाटात पसरलं. या वेळेला राजे होते राजगडावर. हे धावत आला. राजांना सांगू लागला. राज का अफजल खानाला हे दोष म्हणला. राज आया बहिणींची अब्रू बेचिराग करत निघाला. राजा पिकांचा उपानंगा नाश करत निघाला. राजा
देवदेवतांच्या विटंबना करत निघाला राजा, मंदिराचे कळस पाडत निघाला राजा. राजाने विचार केला, हा जर सरळ असा आला तर स्वराज्याचा बहुतांश भाग हा खानाच्या पायाखाली चिरडला जाणार. म्हणून राजांनी निवडलं होतं प्रतापगड. राजे प्रतापगडावर आले, पण त्याच काळात राजांच्या जीवनात असा प्रसंग घडला मायबाप. 5 सप्टेंबर 1659 चा तो दिवस. अरे जिच्या बरोबर उभा संसार मांडला, जिच्याकडे पाहून जगायचं, जिच्याकडे पाहून उठायचं, त्या सईबाई राणी साहेब माझ्या रोजाला सोडून गेल्या होत्या. अरे कसा असेल तो प्रसंग. आपल्या लाडक्या पत्नीचं निधन झालंय आणि समोरून 45,000ची फौज घेऊन अफजल खान येतोय. अरे काय म्हणलं असेल ते काळीज. लहानशे शंभू बाळ, अरे 2-2.25 वर्षाचे. काय म्हणलं असेल या बापाचं काळीज, काय म्हणलं असेल पतीचं काळीज, काय म्हणलं असेल एका माऊलीचा मुलगा. पण राजाने विचार केला नाही, जगणं रयतेसाठी, मरणं रयतेसाठी. राजांनी सगळ्या मावळ्यांना सांगितलं, जगणं मरणं फक्त स्वराज्यासाठी. आणि अफजल खानाचा खलिता रवाना झाला. वकील पंतांनी खलिता रवाना केला. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खानाच्या कानाला लागला, खान साहेब शिवाजी आपल्याला घाबरला आहे. शिवाजी म्हणतो की आपण आमच्या भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याजवळ यावं, मोठेपण होईल आपलं. आपण तर आमच्या वडिलाच्या ठाई, आपण आपलेच, आम्ही आपले, राज्यही आपलं. आपल्याला घाबरलाय, आपल्यात सामील व्हायला तयार आहे. आणि तयार म्हटल्यानंतर खान खुश झाला. बहुत खूब कृष्णाजी ऐसा कहते हो, चलो फिर. आणि खान प्रतापगडाच्या पायथ्याजवळ यायला तयार झाला. 3 किलोमीटरचा डोंगर करून सर्व सैन्य निघालं. 3 किलोमीटरचा डोंगर करून आला कुठं आला त्या रडतोंडीच्या घाटात. अरे जिथं माणूस रडल्याशिवाय बाहेर निघत नाही, त्या रडतोंडीच्या घाटात असं आलं. सैन्य निम्मीच्या वर रडतच बाहेर निघालं. कित्येक दिवसाचं सैन्य तिथंच गडद झालं. आणि कसं तरी करून खान प्रतापगडाच्या पैठ्याजवळ आला. वैतागला होता, संतापला होता, चंपाळला होता अफजल खान. सिवा अरे बात सताई सैयद के चूहे ने, देखते हैं इसकी गर्दन मार डालते हैं, मिले दे सिर्फ मिले दे. आणि अफजल खानाच्या भेटीचा दिवस ठरला, भेटीची वेळ ठरली. 10 नोव्हेंबर 1659 गुरुवारचा तो दिवस. राजांनी आपल्या सगळ्या मावळ्यांना समोर बोलवलं आणि आदेश दिला, जर का आमचं काही बरं वाईट झालं तर शंभू राजांना गादीवर बसवा, मासाहेबांच्या आज्ञेत वागा. प्रत्येक मावळा एकच सांगत होता, राजा तह करा राजा, खान साधा नाही राजा. पण राजे ऐकायला तयार नाही. राजे म्हणाले, होईल सामना समोरासमोर. आणि भेटीचा दिवस ठरला. 10 नोव्हेंबर 1659 गुरुवारचा तो दिवस. भेटीची वेळ ठरली. बरोबर 30 डोक्यावर सूर्य माथ्यावर आहे. राजांनी आपले 10 अंगरक्षक निवडले. बरोबर 10 निवडले. संभाजी कावजी कोंडाळकर, संभाजी करवर, यसाजी कंक, कोंडाजी कंक, सुरजी कटके, कांताजी इंगळे, यसाजी कंक, सिद्धी इब्राहिम, जीवा माला, सुरजी कटके, कांताजी इंगळे, कृष्णाजी गायकवाड. 10 अंगरक्षक बरोबर राजाचे एक तयार झाले. बरोबर 30 घडला आणि राजे प्रतापगडाच्या पायथ्याजवळ आले. त्याच वेळेस राजांनी विचारते झाले. हेर धावत आला. राजे म्हणाले, कोण कोण आहे आत? हेर सांगू लागला, खान साहेब, आणखी सय्यद बंडा आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. राजे विचारते झाले, सय्यद बंडा, अरे भेटीचं काय ठरलं होतं? तो सय्यद बंडा काय करतो तिथं? सांग खानाला. राजे पडता पावली माघारी निघालेत आणि तो हेर कृष्णाजीच्या कानाला लागला. कृष्णाजी सांगू लागला, राजे पडता पावली माघारी निघालेत. क्यों जा रहा है वो? सय्यद बंडा, ये सैयद बंडा मेरा साधारण सरदार. बहुत खूब ये अल्लाह, अरे ये तो हमारे साधारण सरदार से डर गया, मेरा मुकाबला क्या करेगा? बहुत खूब अल्लाह ताला की मेहरबानी. एक तो वो चूहा हाथ में आ रहा था, अब आया सिकज में. ए सैयद हो जा बाजूला. सैयद बाजूला झाला आणि राजांनी पहिलं पाऊल शामियान्यात टाकलं. 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे पहिलं पाऊल शामियान्यात टाकलं. खानाने उभा राहिला. खानाने पाहिलं आणि खानाने कृष्णाजीला विचारलं, कृष्णाजी ये सह्याद्री का चूहा सिवा कहता है, यही है शिवाजी. आणि कृष्णाजी सांगू लागला, हा हुजूर यही है शिवाजी. राजाने फक्त वकील पंतांच्या डोळ्यात पाहिलं. पंतांनी फक्त डोळे बंद केले. राजे आणि खान 2 पावलं पुढे झाला. राजे 2 पावलं पुढे झाले. खानाने राजाला पाहिलं, बाहू फैलावले आणि खान मुखातून हसत राहिला. हा 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 हा, आओ शिवाजी आओ, बहुत सताया तूने मुझे. अब आया है ऊंट पहाड़ के नीचे, आओ शिवाजी राजे आओ. राजे फक्त स्मित हस्यात पुढे चालत राहिले. एक पाऊल समोरासमोर चालत राहिले. पाहता खानाची
राजांची गळाभेट झाली. खानाचे बाहू राजांच्या पाठीवर पडले. राजांचं रक्त सळसळत सकळ श्वास घोटाळला. डाव्या बगलेत खानाने राजांची गर्दन दाबली. काय होतं राजांना कळत नव्हतं. त्याच वेळेस खानाने साधला दगा, काढली कट्यार, राजांच्या अंगात खबर मारली. तर दिशा अंगरखा फाटला. पुन्हा घेतली कट्यार, पुन्हा राजांच्या अंगात खबर मारली. टर 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 अंगरखा फाटला गेला. राजांना धोक्याची जाणीव झाली. डोळे लाल बंद झाले होते. राजांच्या लक्षात आलं. राजांनी काढली वाघ नख आणि कच्च दिशी खुपसली खानाच्या पोटात. घेतली कट्यार आणि खुपसली खानाच्या पोटात आणि टरा 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 खान फाडला. खानाचा कोपरा बाहेर पडला. खानाने पाहिलं याला कतलकिया कातिलने पकडो पकडो उसे. आणि राजे निघाले. मागून कृष्णाजीच्या समशेरीचा बार राजांच्या मस्तकावर झाला. कोच पडली. घळघळ घळघळ रक्त व्हायला लागलं. राजे संतापले आणि त्याच वेळी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी छाटला. मागून चित्याच्या चपळाईने आलेला सय्यद बंडा राजांवर वार करता झाला. पण त्याच वेळी आमचा मागून चित्याच्या चपळाईने 10 फूट उंच उडी घेतली आणि त्या सय्यद बंडाचे हात वरचे वर कलम केले. होता कोण तो कोण तो? अरे जीवाला जीव देणाऱ्या माझ्या जीवाजीनं जीवाजी नावाचं सार्थक केलं. जन्माला त्याचे आजही फळ झाले. प्रतापगडावर फुटवा डोलाने फडकू लागला. साऱ्या शत्रूच्या मनात धडा